हाय गाईज, गुड मॉर्निंग. मी दिव्या तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप स्वागत करते. आपल्या ट्रिपचा दुसरा दिवस आहे आज आणि आम्ही आलो आहे कोल्हापूरच्या आईचं दर्शन घ्यायला. एवढं भारी वाटते ना, सकाळी सकाळी. इथनं 5 मिनटावरच रूम आहे आमची आणि आता आतमध्ये दर्शनासाठी जायचं आहे. तर मग चला, आम्ही आतमध्ये चाललो आहे. बघा, ही कमान आहे आणि गर्दी नाही आहे, काय नाही आहे वाटतं आतमध्ये. सकाळ सकाळी इथनंच दिसतंय गर्दी नाही आहे, त्यामुळे दर्शनाला पण गर्दी नसणार आहे आणि आपलं दर्शन एकदम भारी होणार आहे. तर मग चला मग आतमध्ये. आता गजरे पण घ्यायचे आहेत. कमानीच्या पण आतमध्ये आलेलो आहे आपण आणि बघा गर्दी काहीच नाही आहे. तिकडं गजरेवाले पण आहेत बघा, गजरे पण घ्यायचे आहेत. गर्दी काहीच नाही, दर्शनाला काय माहीत नाही गर्दी आहे नाही, पण इथं तर काही गर्दी दिसत नाही आहे. चला मग पटकन आपण दर्शनाच्या रांगेत लागू. पटकन सकाळ सकाळ दर्शन झालं म्हणजे भारी. परत उशीर झाला की मग गर्दी वगैरे होती. आणि ओटीचं सामान घेतलं आहे, साधंच आहे आपलं. आणि लाईन पण खूप लागलेली आहे वाटतं. गर्दी इथनंच बघितलं बाहेरून, गर्दी पण खूप आहे. सकाळ सकाळ लोक दर्शनाला येतात. आणि ओटीचं पण सामान घेतलं आहे. आणि चला मग, मेन म्हणजे गजरा पण घेतलेला आहे. गजरे पण एवढे महाग आहे ना, 100 रुपयाला 4 आणि 50ला 2 घेतलेत. 50ला 2 आता आणि लावलेत. हौसेला मोल नसते, त्यामुळं चला. दर्शनाच्या रांगेत उभा राहिलो होतो आणि वाटलं नव्हतं बाहेरून की एवढी गर्दी असेल आतमध्ये, पण खूप गर्दी होती. दर्शन वगैरे घेतलं, छान झालं दर्शन. मोबाईल आतमध्ये अलाउड नव्हता आणि दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलो तर एवढं भारी वाटलं ना मंदिराच्या परिसरामध्ये, खूप छान वाटत होतं. तर फायनली दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलोय आणि दर्शन बी एकदम भारी झालं या. आणि आता नाश्ता वगैरे करणार आहे आणि नाश्ता करून दुसऱ्या पॉईंटला बघायला जाणार आहे आम्ही. आणि आतमध्ये म्हणजे दर्शन एकदम समोरून नाही मिळालं, तर लांबूनच मिळालं. कारण की आतमध्ये गाभाऱ्याचं पण वाटतं काम चालू आहे, मंदिराचं पूर्णच काम चालू आहे. त्यामुळं दर्शन एकदम भारी झालं. पण समोरून देवी दिसत होती आणि खूप भारी वाटलं दर्शन घेऊन. लय दिवसातनं दर्शनाला आलो ना, म्हणजे महालक्ष्मी देवीला एक 2-3 वर्ष होऊन गेले असतील आलो नव्हतो आणि आता आलोय. तर मग चला मग पुढं. नाश्ता गेलो होतो, रूमवरनं चेकआउट केले आणि रिक्षाने आलो इकडं. कन्हेरी मठाकडं नाही गेलो, इकडं शाहू पॅलेस म्हणून तिथं चाललोय. इथं ते रिक्षावाले काका आहेत, त्यांनी सोडले, ते तिकीट वगैरे काढले आणि चाललोय आता इकडं पुढं. इथंच वाटतं समोरच चाललोय. एक 10 मिनटं लागतील जायला. बघू आता मोबाईल वगैरे काय अलाउड आहे का नाही आतमध्ये काय माहीत नाही, कारण की बाहेर लोक म्हणत होते की नाही आहे म्हणून. आता आत गेल्यावर तिथं विचारावं लागेल. तर मग चला जातो आता चालत पटापटा. फायनली शाहू पॅलेस पाशी आम्ही आलेलो आहे. इथून आतमध्ये वाटतं मोबाईल अलाउड नाही आहे, त्यामुळे तुम्ही बाहेरूनच बघा किती सुंदर दिसतंय. त्याच्यावरचं काम केलेलं किती सुंदर आहे, खूप भारी वाटतंय. आतमध्ये तर गेल्यावर अजून भारी वाटणार आहे. माहीत नाही आतमध्ये कसं आहे कसं नाही, पण हा शेजारचा आसपासचा परिसर आहे. आणि आपल्या महाराजांनी वगैरे एवढे भारी भारी पॅलेस बांधून ठेवलेले. ह्याचं नाव शाहू पॅलेस आहे. इथं आल्यावरच आम्हाला माहीत झालं, त्यामुळे आम्ही कन्हेरी मठला जायचं जरा कॅन्सल केलं आणि म्हटलं हे पॅलेसच बघून यावं. तर चला मग. बाहेर येऊन बसलोय चावलेला. एवढं भारी होतं ना, मला बाहेरच निघू वाटत नव्हतं. तुम्हाला सांगतो, एवढं सुंदर होतं ना की बस इमॅजिन सुद्धा करू शकत नाही बाहेर बसून की एवढं सुंदर असेल म्हणून. आतमध्ये त्यांचा राजमहाल होता, म्हणजे बैठकीचा हॉल होता वाटतं. तो तर एवढा सुंदर होता. त्याच्यावर एक ना एक गोष्ट बारीक केलेली आहे पूर्ण. आणि त्याचं काम पण एवढं सुंदर आहे ना की बस. तलवारी होत्या, परत वाघनखे, असलं भारी होतं. तुम्हाला अजून पण सांगते की मला इथं बसले असं वाटतं आतमध्ये जावं म्हणून, परत बघण्यासाठी एवढ्या गोष्टी. आणि बरेच काय होते त्यांना, म्हणजे शाहू महाराजांना त्यांच्या लग्नामध्ये मिळालेल्या भेटवस्तू होत्या. चांदीचा चमचा होता. तर आलोय आणि आता इथं सगळे जेवढे बाहेरून लोक आलेले, खूप बाहेरून लोक आलेले आहेत. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातूनच नाही, महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा लोक आलेले आहेत तिथं बघण्यासाठी. तर त्यांचं पण फोटोशूट वगैरे चाललेलं आहे. आमच्या दोघांच्या जोडीने फोटो त्यांनीच काढलेले आहेत. ज्यांना म्हणजे समोर जे असेल त्यांना म्हटलं की दादा आमचा एक फोटो काढा, म्हणून ते काढले. असं नाही कोण म्हटलेलं नाही आहे. आणि बघू आता
तुम्ही मगाशी तर ऐकलंच असेल आतमध्ये आम्ही काय काय बघितले. एवढ्या सुंदर गोष्टी होत्या ना, मला अजून सुद्धा इथनं हलू वाटत नाही. असं वाटतंय की जावं आणि तिथं बसावं आतमध्ये. पण आता आपली गाडी आहे, आता जावं लागेल आपल्याला. थोडंसं काहीतरी खाऊन निघावं लागेल. बस स्टँडवर जायचं आहे आता. आणि तिथनं 1 का 1:30-2 वाजता काहीतरी गाडी आहे. सारख्याच गाड्या असतात, पण जायचं आहे. पुण्याला जाणार आहे आता आम्ही फिरण्यासाठी. अजून 2 दिवस आहे तिकडंच. मग अजून तिकडचे पण ब्लॉग तुम्हाला भारी भारी बघायला मिळणार आहे. असंच आपले ब्लॉग कंटिन्यू करा आणि अशाच आपल्या ब्लॉगला. तर आम्ही कोल्हापूरवरनं बसमध्ये बसलो होतो, निघलो होतो पॅलेस वगैरे बघून. आणि आता जवळपास पुण्याच्या जवळ आलेलो आहे. एक 80 किलोमीटर पुणे राहिलेलं आहे. आणि ब्लॉग काही घेतला नाही, कारण की बसल्या बसल्या खूप गर्दी होती. त्यामुळं ब्लॉग काही घेतलंच नाही, शूट केला नाही. आता जरा गर्दी कमी झाली साताऱ्यामध्ये, त्यामुळं ब्लॉग शूट करते. आणि बसचा एक्सपिरियन्स तुम्हाला उन्हाळ्यात सांगू तर काय सांगू, एवढी गरमी, अफाट गरमी म्हणजे गरमीच आहे. त्यामुळं काही ब्लॉग शूट केलाच नाही मी, कसलाच केला नाही. आता म्हटलं थोडंसं 5-5:30 वाजले, त्यामुळं म्हटलं ब्लॉग थोडा शूट करावा, कारण की ऊन पण कमी झाले आणि बसमधली गर्दी पण कमी झाली. नाश्त्याला बस थांबली होती. आणि मोबाईलमधलं तुम्हाला कळतच असेल व्हिडिओच्या दरम्यान की गाडी किती आदळते बस. तर मग चला आता डायरेक्ट पुण्यात गेल्यावरच भेटू आपण. दिवसभराचा प्रवास करून पुण्याला आलेलो आहे कोल्हापूरवरनं. तर येऊन आम्हाला अर्धा-पाऊण तास झालाय. फ्रेश वगैरे झालोय, खाली चहा वगैरे पिलो आणि ब्लॉग एंड करायचा होता. त्यामुळं वरती आलोय टेरेसला, कारण की खाली बाळ झोपलेलं आहे. त्याला थोडा जरी आवाज गेला तरी ते उठून बसतंय लगेच. आलेला आहे, खूप कंटाळा आलाय. दिवसभर बसने प्रवास करणं म्हणजे खूप अवघड आहे. आणि जेवण वगैरे करायचंय, जेवण बाहेरून मागवलेलं आहे. तर मग आज इथंच थांबू आपण. आजचा ब्लॉग आपला आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट.